नमस्कार, मी आरती कुलकर्णी. महाराष्ट्र नामामध्ये तुमचं स्वागत आहे. बघूया राज्यभरातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांवरून शिवसेना आणि भाजपमधली धुसफूस वाढली. संजय राठोड यांची राजीनाम्याची तयारी, तर भाजपच्याही राज्यमंत्र्यांच्या तक्रारी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मला वाटतं आशिष शेलार ही काही त्या बाबतीतली अधिकारी व्यक्ती नाही. त्यांच्यापेक्षा खूप वरच्या पातळीवर हे युतीचं काम ठरलेलं आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी. चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल, नेत्यांनी केलं स्पष्ट. राज्यभरामध्ये स्वाईन फ्लूचं थैमान. जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे 38 बळी. मुंबईमध्ये सुद्धा स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा मृत्यू. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पुन्हा झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे गव्हाचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. जून मध्ये निघणार म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी. मुंबईतल्या 725 घरांसाठी, तर कोकण विभागामध्ये 3683 घरांसाठीची लॉटरी. सिंधुदुर्गामध्ये 2 जंगली हत्तींना जेरबंद करण्यामध्ये विशेष पथकाला यश, पण पुरेशा निधी अभावी हत्ती पकड मोहिमेवर होतोय परिणाम. आणि घुमानला साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर. घुमानला जाणाऱ्या 2 ट्रेन्समध्ये 50% सवलत. रेल्वे मंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्रातली पहिली बातमी बघूया. बातमी आहे शिवसेना भाजपच्या वादाचीच. काल दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमधून शिवसेना आणि भाजपमधल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आणि त्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेला बेबनाव अगदी समोर आला. आता हा तणाव वाढतानाच दिसतोय. राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, मग मंत्रीपद कशाला, असं विचारून शिवसेनेचे संजय राठोड यांनी राजीनाम्याची तयारी दाखवलेली आहे. यालाच राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि दादा भुसे या राज्यमंत्र्यांनी दुजोरा दिलाय. कागदोपत्री काय अधिकार आहेत हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडलंय असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नरेंद्र मोदींवर टीका करायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असा इशारा भाजपचे नेते, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही काल दिलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी अधिकार नसतील तर राजीनामे देतो असा मुद्दा पुढे करत पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महसूल राज्यमंत्री म्हणून मी गेल्या 2 महिन्यापासून या शासनामध्ये काम करतो आहे. तर अनेक निर्णय आता महसूल खातं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या खात्याच्या मार्फत सोडवल्या जातात. तर कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय होतात. त्या ठिकाणी महसूल राज्यमंत्र्याला किंवा राज्यमंत्र्याला त्या ठिकाणी विषय असला तर बोलवतात, विषय नसला तर बोलवत नाही. तर असे अनेक निर्णय या महाराष्ट्र स्तरावरचे जे होतात शासनाच्या, त्याचे मंत्रिमंडळ निर्णय घेतो, तर ते आम्हाला कुठेतरी बसल्याशिवाय समजणार नाही. ही भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे मी मांडली. राज्यमंत्र्यांना अधिकार मंत्री देत असतात. जे शिवसेनेचे मंत्री आहेत तिथे राज्यमंत्री भाजपचे आहेत, जिथे भाजपचे मंत्री आहेत तिथे शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत. आता त्यात अधिकारांचं वाटप हे हळूहळू करून राहिलेले आहेत. ते मंत्री स्वतः करतायत. त्यातल्या एखाद दुसऱ्या मुद्द्यावर एखादा जर प्रश्न उभा राहिला तर तो आम्ही दूर करतो. आता जशी भावना त्यांची आहे तशी भाजपच्या काही राज्यमंत्र्यांची भावना आहे की आम्हाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी अधिकार दिले नाहीत. पण शेवटी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की अधिकार मंत्र्याचे असतात आणि त्यातले किती डेलिगेट करायचे हा मंत्र्याचा अधिकार असतो. त्यानुसार मात्र आम्ही हे समन्वयाने घडलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करू. समन्वय साधण्याचा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री म्हणतायत. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी उघड नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यमंत्र्यांना काही अधिकार आहेत का हा सवाल सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया. राज्यमंत्र्यांची तक्रार आहे की आम्हाला अधिकार मिळत नाही. काय अनुभव या प्रशासनामध्ये येतो?
हा अनुभव ज्या प्लॅटफॉर्मवर मांडायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही तो निश्चितपणे मांडू. उद्धव ठाकरे साहेबांनी काय बैठक बोलवली आहे सर्व आमदार आणि मंत्र्यांची की जेणेकरून हा विषय समजून घेणं या संदर्भात? नाही, या संदर्भात वगैरे माझ्या माहितीनुसार तर अद्यापर्यंत असा काही विषय नाही, परंतु रुटीन बैठका अशा होत असतात. संजय राठोडांनी थेट तक्रार केली आहे, बऱ्याच आमदारांनी राज्यमंत्र्यांनी तक्रार केली आहे की आम्हाला खातं मिळालं आहे पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. मला वाटतं ह्या काही गोपनीय गोष्टी नाही आहेत. जे काही कामांचं वाटप होतं आहे ते कागदोपत्री असतं, त्याच्यावरनं सर्व गोष्टी क्लिअर होतात. शिवसेनेचे राज्यमंत्री नाराज जरूर आहेत आणि भाजपला किंवा मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल ते सवाल विचारतायत. शिवसेना आणि भाजपमधला बेबनाव आणखी एका गोष्टीमुळे समोर आला. हा पराभव मोदींचा आहे असं अण्णा हजारेंनी म्हटलं होतं. त्यावर तुम्ही सहमत आहात का असं उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा ते म्हणाले की मी या वक्तव्याशी सहमत आहे. यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांना इशारा दिला, मोदींवर टीका करायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा असं आशिष शेलार म्हणाले. पण शिवसेना आणि भाजपची युती ठरवणारे आशिष शेलार हे अधिकृत व्यक्ती नाहीत असा टोला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लगावलेला आहे. शेलार यांच्यापेक्षा सुद्धा वरिष्ठ नेते याबद्दलचा निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलंय. मला वाटतं आशिष शेलार ही काही त्या बाबतीतली अधिकारी व्यक्ती नाही. त्यांच्यापेक्षा खूप वरच्या पातळीवर हे युतीचं काम ठरलेलं आहे. त्यामुळे ते वरिष्ठ त्याच्यावर चर्चा करतील. स्वतः उद्धवजी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष किंवा अध्यक्ष अमित शहा यांची चर्चा होईल त्याच्याबद्दल आणि त्याबद्दल काही मला वाटत नाही काही अडचण आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये आणखीही काही मुद्द्यांचं निमित्त ठरतंय. नागपूर शहरातून बाहेर पडताना लागणारे 5 टोल नाके बंद करण्यासाठी शिवसेनेनं नागपूरच्या वाना डोंगरी मध्ये आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुद्धा केली. टोल माफीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं, त्यांनी ते पाळावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि नागपूरमधले 5ही टोल नाके बंद करण्याची मागणी केली आहे. जर 10 दिवसामध्ये हे टोल नाके बंद झाले नाहीत तर आम्ही आक्रमक आंदोलन करू असंही शिवसेनेनं म्हटलंय. त्यांची काकू हे मुख्यमंत्रीची काकू सुद्धा रस्त्यावर उतरले की आणि टोल मुक्त महाराष्ट्र व्हावं. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षात जास्त जाड मासाचे झालेले हे मंत्री महोदय यांनी कुठलाही महाराष्ट्राचा टोल मुद्दा हातातून सोडून दिलेला आहे आणि जनतेच्या खिशातून अगदी फसवणूक चालवली आहे आणि जनतेच्या खिशातून पैसे काढणं चालवले आहे. हा एक जनतेशी निगडीत हा विषय आहे आणि नागपुरातील जनतेला नुसता भुर्दंड नको आणि ह्या त्याच्यातून जनता मुक्त झाली पाहिजे. हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. शिवसेना आता राज्यात सत्तेमध्ये आहे पण टोल नाक्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये शिवसैनिक आंदोलन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिवसेना असं चित्र आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतंय. यानंतरची बातमी बघूया. बातमी गंभीर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातलेलं आहे. जानेवारीपासून म्हणजे गेल्या महिन्यापासून ते आतापर्यंत 41 दिवसामध्ये 38 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेला आहे. म्हणजे अगदी दर दिवशी एकाचा मृत्यू असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, इतकी गंभीर परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त बळी हे नागपूर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे 14 जणांचा मृत्यू ओढवलेला आहे तर 239 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज ठाणे जिल्ह्यातल्या परिस्थितीची पाहणी केली आणि त्यानंतर ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. एक नजर टाकूया स्वाईन फ्लूचा फैलाव कुठे कुठे झालेला आहे, कुठे कुठे हा आजार रोखण्याचं आव्हान आहे. ही आकडेवारी जानेवारीपासूनची आहे. नागपूरमध्ये 14 जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झालेला आहे. पुण्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. मुंबईमध्ये शहर आणि उपनगर धरून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. लातूरमध्ये 2 जण दगावलेले आहेत. औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. अहमदनगरमध्ये 2. याचबरोबर विदर्भ, मराठवाडा सगळीकडे स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसत आहेत. गोंदियामध्ये एकाचा मृत्यू झालाय. जालन्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. सातारामध्ये 1 जण स्वाईन फ्लूमुळे दगावलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये 1 तर पालघरमध्ये सुद्धा एकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेला आहे.
या बातमीची दखल आरोग्य मंत्रालयानं सुद्धा घेतलेली आहे आणि स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा त्या उपाययोजना करते। यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये जाणार आहोत। सिंधुदुर्गमध्ये जंगली हत्तींना जेरबंद करण्याची मोहीम वनविभागानं घेतलेली आहे आणि या मोहिमेच्या अंतर्गत 2 हत्ती पकडण्यात आलेले आहेत। निवजे जवळच्या जंगलामध्ये दुसऱ्या हत्तीला जेरबंद करण्यामध्ये वनविभागाच्या विशेष पथकाला यश आलेलं आहे। वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि हे विशेष पथक हे सगळे मिळून दिवस रात्र इथे मेहनत करतायत। तब्बल 17 तासांच्या मेहनतीनंतर पहिल्याच दिवशी पहिल्या हत्तीला पकडण्यात आलेलं होतं। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। IBN लोकमतचे आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर हे सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। पहिल्या जंगली हत्तीला पकडून पिंजऱ्यात ढकलतानाची ही दृश्य आहेत। सोमवारी सकाळी 10 वाजता मोहिमेवर निघालेल्या या पथकानं मंगळवारी पहाटे 3 वाजता हत्तीला वनविभागाच्या आंबेरी तळावर आणलं आणि आता आज बुधवारी दुसऱ्या हत्तीला बेशुद्ध करण्यात आलेला आहे, ट्रँक्विलाइज करण्यात आलेलं आहे आणि आता त्याला सुद्धा पकडण्यात येईल। अतिशय जोखमीची अशी ही मोहीम असते आणि या मोहिमेमध्ये आमचे कोकणातले ब्युरो चीफ दिनेश केळुसकर सुद्धा सहभागी झालेले होते आणि कशा पद्धतीने पथक हे मोहीम राबवतंय हे ते बघतायत। बघूया कशी राबवण्यात आली ही मोहीम। बघतो आहोत आपण निवजे जवळच्या जंगलात हत्ती पकड मोहिमेतला हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्याच दिवशी 3:45 वाजता बरोबर या हत्तीला ट्रँक्युलाइज केलेला आहे आणि इथे आपण बघतो हे हत्तीचे सगळे माहूत आहेत आणि या हत्तीला पुन्हा बांधून इथे जे 4 प्रशिक्षित हत्ती आहेत त्यांना घेऊन सोबत या हत्तीला आंबेरीच्या तळाजवळ नेलं जाणार आहे। खरं तर आपण बघतो की ही जी मोहीम आहे ही सलग दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा हत्ती पकडण्यात या सगळ्या पथकाला यश आलेलं आहे। कर्नाटकचं हे पथक आहे माहुतांचं आणि प्रशिक्षित हत्तींचं आणि एवढं एक प्रतिकूल परिस्थितीत काम करतायत। दुसरीकडे सिंधुदुर्ग वन विभागाचे म्हणजे ह्या मोहिमेसाठी जो निधी आवश्यक होता तो काही अद्याप प्राप्त झालेला नाही आहे। केंद्र सरकारचे 39 लाख त्याच्यापैकी एकही रुपया आलेला नाही। महाराष्ट्र शासनाचे 30 लाख त्याच्यापैकी एकही रुपया आलेला नाही। जिल्हा निधीचे केवळ 15 लाखावर चाललेला आहे। वन विभागाचे अधिकारी, त्यांचे संबंध आणि आसपासचे ग्रामस्थ त्यांना मदत करणार आहे त्याच्यावर ही मोहीम चाललेली आहे। आता तरी वनमंत्र्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे। यांना इथे जर वनमंत्र्यांना इथे ह्या डॉक्टरांना किंवा इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जर डोंगर उतरायचं असेल रात्री मोबाईलच्या बॅटरीवर उजेडात उतरावं लागतं अशी परिस्थिती आहे। काल या एका हत्तीला असंच उतरावं लागलं या सगळ्या डॉक्टरांना घेऊन आणि त्यामुळे ही सगळी प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम राबवली जाते आणि याचा काहीतरी विचार शासनाने केला पाहिजे। या हत्तीला आता आंबेरीच्या तळावर नेलं जाईल आणि मग हे 2 हत्ती आहेत, आणखीन एक हत्ती पकडायचं शिल्लक आहे। या तिन्ही हत्तींना तिथे प्रशिक्षण दिलं जाईल। परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा सरकारला जाग येईल का हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत। आता तरी जंगली हत्तींच्या त्रासामधून सिंधुदुर्गाच्या गावकऱ्यांची सुटका होणार आहे। वन विभागाचे अधिकारी आणि हे विशेष पथक किती जोखीम घेऊन किती प्रतिकूल वातावरणामध्ये ही मोहीम राबवतायत आपण पाहिलं। यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर बघूया उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पुन्हा तडाखा। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलंय। जळगाव, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। आधी दुष्काळ, त्यानंतर गारपीट आणि अवकाळी पावसाचं सत्र यामधून सावरायला शेतकऱ्याला वेळच मिळत नाहीये आणि यामुळे पूर्ण रब्बी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली। त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे केळी, गहू, कपाशी, हरभरा, कांदा, पपई या पिकाला मोठा फटका बसला। कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आणि अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आता जो पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, त्याच्यामुळे गहू, हरभरा आणि कांदा यांचे खूप नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे सगळ्या पिकांना फटका बसतोय। शेतकऱ्यापुढे असा प्रश्न पडलाय की कसं जगावं आणि कसं राहावं हा प्रश्न पडलेला आहे।
तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय। मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यात गव्हाच्या पिकाचं सर्वाधिक नुकसान झालंय, तर वादळी वाऱ्यामुळे गव्हाचं पीक मोडून पडलंय। संत्रा पिकालाही याचा मोठा फटका बसलाय। वर्धा जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय। गहू, कांदा या पिकाचं नुकसान झालंय, तर आंब्याचा मोहरही गळालाय। त्यामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। 3 वर्षांपासून पडणारा दुष्काळ आणि त्यात हा अवकाळी पावसाचा फटका यामुळे कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। त्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करतात। शासनाने याकडे काहीतरी मदत पुरवावी आणि तीही समाधान होईल शेतकऱ्याचं, अशा पद्धतीनं मदत पुरवावी, जेणेकरून तो नव्या उमेदीनं पुन्हा जगायला आणि पुढच्या हंगामासाठी सज्ज होईल। येत्या 48 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। आज जी परिस्थिती पाहता लक्षात येते की जेट स्ट्रीमचा आजचा प्रभाव थोडा कमी झाल्यामुळं कदाचित पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आज मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट अपेक्षित आहे। एकूणच दुष्काळामुळे पिचून गेलेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसाचाही सामना करावा लागतोय। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। यानंतर एक ब्रेक घेऊया। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेक नंतर बघूया, जून मध्ये म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघणार आहे। मुंबईमध्ये 725 घरांसाठी, तर कोकण विभागामध्ये 683 घरांसाठी लॉटरी असेल। जून मधल्या लॉटरीतली 66 घरं ही अपंगांसाठी असणार आहेत। आणि यानंतर महाराष्ट्र नामामध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत क्रिकेट वर्ल्ड कप वरचा आमचा खास कार्यक्रम क्रिकेट वॉर 2015 विनायक सोबत। पहा फक्त IBN लोकमत।